व्यवस्थित सेट करा फक्त ते ठेवून. फ्रेमच्या मध्यभागी आलो पाहिजे बरोबर. बंद होऊन किती वेळ झाला होता? नेमकं बंद झालं का? नेमकंच बंद झालं. देवे वनाप्रती पाहिले, भगवंताने त्या वृंदावनाकडे पाहिलेलं आहे म्हणून श्रीमंत पावन झाले. आणि त्या वनाला भगवंताच्या दृष्टिक्षेपाने त्या वनाला श्रीमंतपणा आलेला आहे. फक्त श्रीमंतपणा आलेला नाही तर पावन झाले, म्हणजे ते वन पवित्र झालेलं आहे. जेथचे झाड पण धन्य म्हणितले श्री उद्धवादिकी. उद्धव देव हे ज्यावेळेस सांत्वन करण्यासाठी गोकुळामध्ये गेले होते गोकुळवासियांचं, त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की हे झाड माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, झाड ईश्वर वियोगाने सुकून गेलेली आहेत आणि मी उद्धव अजून कसा जिवंत आहे, असा प्रश्न उद्धवांनी त्या झाडांकडे पाहून स्वतःला केला होता की झाडं असून देवाच्या विरहामध्ये सुकून गेलेली आहेत. एवढा झाडांचाही म्हणजे या झाडांच्या ठिकाणी भगवंताची एवढी आवडी होती की ते स्वतः सुकून गेले होते विरहामध्ये. तर असं उद्धवादिकांनी या भक्तांनी वृंदावनातील झाडांची प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून तेथीचे झाड पण धन्य म्हणितले असं पंडितबासांनी इथं म्हटलेलं आहे की एवढे ते भाग्यवान आहेत वृंदावनातील वृक्ष. जैसे वृंदावन पावन तैसे वर्णू नेणिजे ते महिमान. जे निरंतर क्रीडास्थान सर्वेश्वराचे. जैसे वृंदावन पावन, वृंदावन जसं पावन आहे पवित्र आहे, तैसे वर्णू नेणिजे ते महिमान. काय म्हणतात कवी की वृंदावन एवढं पावन म्हणजे पवित्र आहे की त्या पवित्रतेच्या मानाने आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. तैसे वर्णू नेणिजे ते महिमान, त्या वृंदावनाची महती आपण वर्णू शकत नाही. जे निरंतर क्रीडास्थान, म्हणजे कधीही श्रीकृष्ण भगवंतांनी वृंदावनाला अंतर दिलेलं नाही. निरंतर क्रीडास्थान आहे ते भगवंताचं. सर्वेश्वराचे, सर्वेश्वर, सर्व म्हणजे सर्वच आले त्याच्यामध्ये, जीव देवता प्रपंच अशा त्या सर्वांचे ईश्वर ते श्रीकृष्ण भगवंत आहेत. म्हणून इथे सर्वेश्वर असं संबोधलेलं आहे. सफले तरुंची जीविते आपण देव वाणिती जयाते. जेही निवविली अर्थभूते शरीर संपत्ती. आता या ओव्यांवरून काय लक्षात येते आपल्याला की कवी इथे त्या वृंदावनाचं वर्णन करत आहेत. त्या वृंदावनामध्ये काय आहेत? झाडं आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं. ज्या झाडांना काही फळं येतात, काही झाडांना फुलं येतात. तर जे काही वृंदावनामध्ये झाडं आहेत त्या वृक्षांचं, झाडांचं, वेलींचं इथे वर्णन चालू आहे. सफले तरुंची जीविते, त्या तरुणचं म्हणजे झाडांचं, जीविते म्हणजे जीवन हे सफल झालेलं आहे. सफले तरुची जीविते आपण देवो वाणिती जयाते. स्वतः देव त्या झाडांची प्रशंसा करत आहेत, वानत आहेत त्यांना. जेही निवविली अर्थभूते शरीर संपत्ती. संस्कृत मध्ये
एक सुभाषित आहे, परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. म्हणजे सरिता ज्या आहेत ते परोपकारासाठी वाहतात. नदिया ना पिये कभी अपना जल, वृक्ष ना खाये कभी अपना फल. बरोबर की नाही? नदी कधी स्वतःचं पाणी स्वतः पिते का? कोणासाठी वाहत आहे? जनतेसाठी वाहत आहे. पशु पक्षी माणसं यांच्यासाठी ती वाहत आहे. आणि फळांचे जे वृक्ष आहेत त्यांना फळ येतात, ते काही स्वतः खातात का? ते नाही. तर इथे पंडितबास आपल्याला तेच सांगतात, जेही निवविली अर्थभूते शरीर संपत्ती. ज्यांनी अर्थभूत म्हणजे ज्यांना भूक लागलेली आहे अशांची भूक शमवलेली आहे, त्या झाडांनी त्यांच्या फळांच्या माध्यमातून त्या झाडांचे फळं खाल्ले. जे भुकेले होते त्यांनी झाडांचे फळं खाल्ले आणि तृप्त झाले. जे उन्हामुळे त्रसित होते ते झाडाखाली बसले आणि शांत झाले. तर पंडितवास म्हणतात, स्वतःच्या शरीर संपत्तीने या झाडांनी जे अर्थभूत आहेत त्यांना निववलेलं आहे. तरुची देखोनी नमृता मुनिजन विस्मो पावत, म्हणत फळ पुष्पी पूजा करीत श्रीचरण कमळासी. तरुची देखोनी नमृता मुनिजन विस्मो पावत. तरुंची नम्रता पाहून, कारण श्रीकृष्ण भगवंत वृंदावनामध्ये गेल्यानंतर वृक्षही वेदल्या जायचे भगवंताकडे, आणि वेदल्यामुळे ते खाली वाकून जायचे. त्या झाडाच्या फांद्या आज जे आहेत फांद्या वगैरे ते खाली वाकायचे. तर अशी त्या झाडांची नम्रता पाहून मुनिजन विस्मो पावत, म्हणजे मुनिजन विस्मित झालेले आहेत. म्हणती फलपुष्पी पूजा करीत श्रीचरण कमळासी. त्या झाडांनी काय चालू केलेलं आहे? फळांनी पुष्पांनी भगवंताची इथे पूजा करणं चालू केलेली आहे. वृक्ष हे स्वतःचे फुलं त्या श्रीचरणावर अर्पण करत आहेत भगवंताच्या. दर्शने सदा फळ झाले, स्पर्शे सात्विक भाव प्रकटले, इंद्र नीळ कांती वेधले, जैसे सुनीळ दिसताती. ज्याप्रमाणे हे झाड आहेत, या झाडांवर फळं लागलेली आहेत, फुलं लागलेली आहेत, आणि भगवंत तिथे गेल्यानंतर ते अजूनच नम्र झालेले आहेत, खाली वाकलेले आहेत. तर जिथे गुण असतात त्या गुणामुळे ती व्यक्ती नम्र असते, आणि जिथं अहंकार असतो तिथे गुण काहीही नसतात, ती व्यक्ती ताठ राहते. ज्या झाडावर फळ येतात तेच झाड फक्त वर्षातून एकदा का होईना खाली वाकलेलं दिसते. ज्यांच्या ठिकाणी फळच लागत नाही ते वाकतात का खाली झाड? अशोकाचं झाड आहे, निलगिरीचं झाड आहे, कसं सरळ चालते. खरंच त्याला काय मोठे मोठे फळ येतात का, किंवा या माणसाला उपयोगी जातात? जसं आंब्याचं झाड आहे, संत्र्याचं झाड आहे. संत्र्याची बाग बघा तुम्ही, एवढे संत्री लागतात त्याला की साईडने बांबू लावावे लागतात आणि त्यावर त्याला आधार द्यावा लागतो. आणि जर त्या बांबू लावून आधार नाही दिला तर काय होईल? ते मोडून जातील, पडून जातील. बरोबर की नाही? म्हणजेच काय, जिथे फळ आहेत तिथेच नम्रता आहे, तिथेच वाकणं आलं. जिथे नम्रता म्हणजे जिथे गुण आहेत तिथे नम्रता आलेली आहे, आणि जिथे गुण नाही तिथे ते ताठ राहतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नम्र राहिलो पाहिजे. कारण ज्या वेळेस आपल्याला एखादा पर्वत चढायचा आहे
एखादी चढाई आहे, तिथे चढायचं आहे, जसं आहेरमलचं स्थान आहे, बरोबर की नाही, असे स्थान आहेत जिथे आपल्याला चढावं लागते खूप. तर त्यावेळेस असं नीटच उभं राहून चलतो म्हटलं तर चालल्या जाईल का? चढाई करायची आहे, उंच ठिकाणी जायचं आहे, तर आपल्याला वाकून चालावं लागते. त्यावेळेस आपल्याला चढण्यासाठी सोपं जाते. जसं ब्रह्मगिरी वगैरे आहे, चढू शकते का सरळ उभं राहून कोणी? अड्ढेता दाखवून, अहंकार दाखवून नाही. तर आपल्याला तर काय करायचं आहे? परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे. अंकावरी दशमते मज राज्य देता, अंकाच्या पलीकडे म्हणजे जे नवस्थानीच्या देवता आहेत त्याच्या पलीकडे जो भगवंत आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मायेच्या पलीकडचा परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ही तर फार मोठी चढाई आहे. मग आपण किती नम्र राहिलो पाहिजे. भगवंत जर डोळ्यातून अश्रू आणून सुदामाचे पाय धुतात, म्हणजे जसं मी काल बोललो, ज्याची येरे ठाई वरते त्याची येरे ठाई वरते. सुदामानं तशी भक्ती केली, मनामध्ये ईश्वराचं स्मरण ठेवलं त्याने, म्हणून त्यांना तेवढं प्राप्त झालं. भगवंताने स्वतः पाय धुतले. तर आपण जशी भक्ती करू, जेवढं नम्र राहू आपण, तेवढे भगवंत आपल्याला सहाय्य करतील. म्हणून मनातील जो काही गर्व मठारा आहे, अहंकार आहे, तो आपण दूर सारला पाहिजे. किती जीवन जगायचं आहे आपल्याला, काही जास्त काळ जगायचं नाही. मग त्यामध्ये एवढे पाप का करायचे की लाखो वर्षापर्यंत ते फेडता फेडता धन होऊन जाईल. लाखो वर्ष नरक भोगले तरी ते पाप फिटत नाही. त्या सर्वासाठी कारणीभूत मेन आहे आपल्या शरीरातील अहंकार. म्हणून सर्वप्रथम अहंकार सकंदी उपटण्यासाठी सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण. तर या वृक्षांच्याही ठिकाणी अहंकार नाही. वृक्षांच्या ठिकाणी अहंकार नाही. कारण काय? त्यांच्या ठिकाणी गुण आहेत, आणि गुण असल्यामुळे ते भगवंताच्या ठिकाणी नम्र झालेले आहेत. जे काही फुलं आणि फळं असणारे वृक्ष आहेत ते श्री चरणावर ते सर्व त्यांचे फलं आणि फुलं अर्पण करत आहेत. दर्शने सदा फळ झाले. भगवंताच्या दर्शनामुळे त्यांना सदोदित फळ आहे. किंवा दोन अर्थ होतात इथे. भगवंताच्या दर्शनामुळे त्या झाडांना सदा फळ झाले, म्हणजे सदोदित त्या झाडांना फळ आहेत. किंवा दर्शने सदा फळ झाले म्हणजे भगवंताचं दर्शन जे आहे, ज्याप्रमाणे झाड हे स्वतःचे फळ भगवंताच्या ठिकाणी अर्पण करतात, त्याचप्रमाणे भगवंताचं दर्शन म्हणजे झाडांसाठी सदासाठी फळ झालेलं आहे. भगवंताचं दर्शन भेटणं हे काय कमी लहान फळ आहे का? तर असं हे फळ भगवंत हे दररोज त्या वृक्षांना देतात, आणि वृक्षही त्यांच्याकडील फळ जे आहेत ते भगवंताच्या चरणी अर्पण करतात. म्हणून म्हणतात, आलं की नाही लक्षात आपल्या इथे, ज्याची येरे ठाई वरते त्याची येरे ठाई वरते. तुम्ही कशी भगवंताची भक्ती करता त्यावर अवलंबून आहे की भगवंत तुम्हाला कसे सहाय्य करतील. ते झाड स्थावर योनीमध्ये आहेत, नरक योनीमध्ये आहेत झाड, तरी पण त्यांचं पूर्वार्जकत्व असं काही असेल की ते भगवंताच्या ठिकाणी वेधल्या गेलेले आहेत. आणि नुसते वेधल्या गेलेले नाही, तर तिथं वेधून ते आपली जी शरीर संपत्ती आहे, झाडांची शरीर संपत्ती काय आहे? फळ आणि फूल. ते शरीर संपत्ती तिथे अर्पण करत आहेत. तर हे जे दैव आहे, हे दैव आपण सर्वांनाही असं दैव जोडता येते. त्यासाठी आपल्याला आज आत्ता या वेळेपासून तयारी करावी लागणार आहे. भगवंताला तशी मागणी करावी लागणार आहे. कारण जिथे आरती आहे त्या आर्तवंताची आरती, त्या आरतीची पूर्तता ते भगवंत करत असतात. कालच आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं
तो भगवंत कसा आहे? अर्थाचा कैवारी आहे तो भगवंत. तर अर्थाची कैवारी असल्यामुळे आपण आरती केली भगवंताची, देवा तुची व्हावा, तुची भेटावा, मला दुसरं काही नको, की 100% भगवंत तुमचं ऐकणार. आणि तुमची जी आरती आहे की बाबा तुमचं आम्हाला सन्निधान मिळावं, तुमचं कैवल्य पद मिळावं, हे जे काही मनामध्ये आहे निर्हेतुक भावना, संसारासाठी मागणी केली त्या सहेतुक झाल्या, परंतु भगवंताने सृष्टीची निर्मिती केलेली आहे कैवल्य पद देण्यासाठी. भगवंताचा हेतच तो आहे. आणि मग भगवंताच्याच हेतानुसार आपण जर देवाला मागत आहोत तर त्यामध्ये आपण ते सहेतुक आहे असं म्हणू शकत नाही, बरोबर ना? तर हे आपलं मागणे निर्हेतुकच झालेलं आहे. कारण देवाचा हेत आहे तो की या जीवाला कैवल्य प्राप्ती झाली पाहिजे, हा आपला हेत नाही. दर्शिने सदा फळ झाले, स्पर्शे सात्विक भाव प्रगटले. दर्शनाने सदा फळ झाले त्या वृक्षांना आणि स्पर्शाने सात्विक भाव प्रकटले. भगवंताचा स्पर्श झाला झाडांना त्या, आणि त्यांच्या ठिकाणी सात्विक भाव प्रकटले. आधुनिक काळातील लोक म्हणू शकतात हे सर्व शक्य नाही, की झाडांच्या ठिकाणी भाव कसे प्रकट होतील बरं, बरोबर की नाही? पण हे कवी जे बोलत आहेत हे सर्व भागवत पुराणामध्ये जे आलेलं आहे त्या काळातील लोकांनी किती सूक्ष्मतेने अध्ययन केलेलं आहे हे लक्षात ठेवा. झाडांच्या ठिकाणी काय भावना होत आहेत याचंही वर्णन व्यास ऋषींनी केलेलं आहे. जे शुकदेवाचे वडील असे ते व्यास ऋषी, ज्यांनी ते पुराण लिहिलं, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, सर्व लीळा त्यांनी पाहिलेल्या आहेत, तर त्यांनी ज्या अर्थी लिहिलेलं आहे त्या अर्थी वैज्ञानिक दृष्ट्या पण हे सत्यच ठरणार आहे. एक बोस नावाचे एक वैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी परीक्षण केलं की खरंच हे सत्य आहे का, वृक्षांच्या ठिकाणी काही परिवर्तन होते का आजूबाजूच्या वातावरणाचं, म्हणजे जसं देवाचा स्पर्श झाला म्हणून सात्विक भाव प्रगटला, बरोबर की नाही? तर त्यांनी प्रयोग केला, झाडांच्या बाजूला साऊंड बॉक्स लावले आणि त्यावर काय केलं, पाश्चात्य देशातील जे काही संगीत आहे ते संगीत चालू केलं. दुसरीकडे दूर एका ठिकाणी तेच झाड त्याच जातीचं आणि त्या झाडाच्या बाजूने साऊंड बॉक्स लावले, सुमधुर संगीत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे पाश्चात्याचा लवलेश नाही त्या संगीतामध्ये, आणि सात्विक असं संगीत, भारतीय संस्कृतीतील असं संगीत लावलं. तर ज्याकडे पाश्चात्य संस्कृतीतील संगीत लावलेलं आहे त्या झाडाची वाढ वेगळ्या पद्धतीची झाली, पानावर थोड्या सुरकुत्या आल्या, वेगळा परिणाम झाला त्या झाडावर. आणि ज्या झाडाच्या जवळ एकदम शांत संगीत लावलेलं होतं, शास्त्रीय संगीत लावलेलं होतं, सुमधुर संगीत लावलेलं होतं, त्या झाडाची वाढ वृद्धी चांगल्या प्रकारे झालेली आहे. यावरून काय लक्षात येते आपल्याला की झाडाच्या ठिकाणी याही प्रकारच्या संवेदना आहेत. तर मग भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर साहजिकच आहे त्या झाडाच्या ठिकाणी सात्विक भाव प्रगटणार. तर जे काही आपल्या धर्मग्रंथांमध्ये आलेलं आहे ते आताच विज्ञान प्रूव्ह करण्यामागे लागलेलं आहे. आताच विज्ञान तिथपर्यंत अजून पोहोचू शकलेलं नाही, टप्प्याटप्प्याने समोर जात आहे. तर त्या झाडांच्या ठिकाणी सात्विक भाव प्रगटलेले आहेत. इंद्र नीळ कांती वेधले तैसे सुनीळ दिसताती. भगवंताची इंद्र नीळ कांती आहे, सावळे आहेत भगवंत, त्यावर थोडासा निळसरपणा आहे, निळसर छटा आहेत. ज्याप्रमाणे इंद्रनीळ नावाचं रत्न आहे, त्या रत्नाचा वर्ण हा निळसर आहे, त्या रत्नाची छटा जणू काही भगवंताच्या त्या
श्रीमूर्तीवर आहे आणि त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी हे सर्व वृक्ष वेधलेले आहेत, म्हणून त्या वृक्षांचं पण जे काही रंग आहे, वृक्षांचा जो काही वर्ण आहे तोही बदललेला आहे असं कवी म्हणतात. तैसे सुनीळ दिसताती, भगवंत जसे सुनीळ दिसायचे त्याप्रमाणे ते वृक्षही सुनीळ दिसत आहेत, कारण ते भगवंताच्या ठिकाणी वेधलेले आहेत. आनंदे फळ पुष्प रस स्रवत, पृथ्वी साद्रव होऊनी गळत, तो पुडरा होतसे अमृता पाताळीच्या. आनंदे फळ पुष्प रस स्रवत, आनंदाने फळ पुष्प त्यातून काय होत आहे, रस स्रवत आहे. फळ म्हणजे फळातून, पुष्प म्हणजे पुष्पातून, फुलातून काय स्रवत आहे, रस स्रवत आहे. मधमाशा त्या फुलातील जसं गोड गोड मध एका जागी जमा करून मध तयार करतात, तो गोडवा मुळात त्या कशामध्ये आहे, फुलांमध्ये आहे. तर इथे पंडितबास काय म्हणतात की भगवंताच्या स्पर्शामुळे, भगवंताच्या त्या दर्शनामुळे झाडांना एवढा आनंद झालेला आहे. आनंदे फळ पुष्प रस स्रवत, भगवंताच्या दर्शनाचा एवढा आनंद झालेला आहे की ते आनंदाने फळातून आणि पुष्पातून रसाचा स्राव करत आहेत. पृथ्वी साद्रव होऊन गळत, ही जी पृथ्वी आहे ती जणू काही साद्रव झालेली आहे आणि तिथं सर्व रस हा गळत आहे. तो पुढरा होत असे अमृता पाताळीच्या. पाताळामध्ये जे अमृत आहे त्या अमृताला जणू काही पुढरा होत असे, म्हणजे अमृत तर गोड आहेच, परंतु त्या अमृताची गोडी वाढवण्यासाठी हा रस तिथे जाऊन त्या गोडीचा पुरवठा करत आहे असं कवी आपल्याला इथे सांगतात. की एवढं त्या झाडातून, त्या झाडाच्या फळातून आणि पुष्पातून त्या रसाचा, मधाचा स्राव एवढा होत आहे. पापिये दखती वृंदावन, जेथ अखंडित असती सुरगण, तेथ मोकारा केला सेजना, दिव्या फळ पुष्पासी. पापिये ने दखती वृंदावन, जे पापी आहेत ते वृंदावन पाहत नाहीत. जेथ अखंडित असती सुरगण, ज्या वृंदावनामध्ये देवतागण हे अखंडपणे आहेत. कशामुळे आहेत, कारण भगवंत तिथे आहेत. तेथ मोकारा केला सेजना, दिव्या फळ पुष्पासी. तिथे मोकारा केलेला आहे. मोकारा म्हणजे काय, मोगरसूल. आता मोगरसूल म्हटल्यानंतर तुम्हाला पुन्हा अवघड वाटेल की हा काय शब्द आहे. तर सोप्या भाषेत सांगायला गेलं, जसं आपण म्हणतो की काय मोकार पाऊस झाला, काही भागामध्ये मोकार शब्द जास्त वापरतात. एखाद्याने एखाद्याला मारलं, अहो काय मोकार मारलं त्याला म्हणतात त्या माणसाने. मोकार म्हणजे काय, भरपूर. जसं मोकार पाऊस पडला म्हणजे काय, भरपूर पाऊस पडला, पावसाची काही कमी नाही. त्याप्रमाणे तेथ मोकारा केला असे जना, कशाचा, दिव्या फळ पुष्पासी. दिव्य असे फळ पुष्प दिलेले आहेत, म्हणजेच दिव्य दान भगवंताने
मोकार केलेला आहे, हायगईच केली नाही परमेश्वराने, जे आलं त्याला दान देत राहिलेले आहेत. वृंदावनीची सुनीळता गगनी असे प्रतिबिंबत, सुमनसे उमटत ते जैसे तारांगण. वृंदावनीची सुनीळता गगनी असे प्रतिबिंबत, सुमनसे उमटत ते जैसे तारांगण. वृंदावनाची जी सुनीळता आहे ते गगनी असे प्रतिबिंबत, गगनाच्या ठिकाणी प्रतिबिंबत आहे. आता ही सुनीळता वृंदावनामध्ये कशामुळे आलेली आहे? कारण वृंदावनातील सर्व वृक्ष सुनीळ अशा श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी वेधलेली आहेत आणि तिथे वेधल्यामुळे त्यांचा वर्ण तसा झालेला आहे. सर्व वृक्षांचा सुनीळ असा वर्ण झालेला आहे आणि एकंदरीत ते सर्व वृंदावनच भगवंताच्या रूपासारखं झालेलं आहे आणि ती सुनीळता गगनामध्ये प्रतिबिंबत आहे. सुमनसे उमटत ते जैसे तारांगण. मग आता त्या झाडांवर फुलं लागलेली आहेत आणि ते फुलं कसे दिसत आहेत? ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी आकाशामध्ये तारांगण दिसते, तारे दिसतात, त्याप्रमाणे भर दिवसा वृंदावन हे जणू काही सुनीळ झालेलं आहे आणि ते त्यावरचे जे झाडावरचे फुलं आहेत ते तारांगणासारखे चमकत आहेत. रात्रीला ज्याप्रमाणे तारे चमकतात, दिवसाच्या वेळेमध्ये ते फुलं चमकत आहेत. की दिस असता तारा न दिसे, तेहुने फेडावया दोसे, वनश्रिया वेढिली जैसे अंबर नक्षत्रीसी. की दिस असता तारा न दिसे, सूर्योदय झाल्यानंतर, दिवस निघाल्यानंतर भर दिवसा कधी आपल्याला तारांगण दिसलेलं आहे का? नाही. दिवसा आपल्याला तारांगण दिसू शकत नाही. ते उने फेडावया दोषे. या ब्रह्मांडामध्ये जणू काही ही उणीव आहे की दिवसा तारांगण दिसत नाही. या ब्रह्मांडातील ही उणीव फेडण्यासाठी वनश्री वेडिले जैसे अंबर नक्षत्रीसी. ही जी वनश्री म्हणजेच हे जे वृंदावन आहे, हे वृंदावनच जणू काही आकाश आणि तारांगण झालेले आहेत. दिवसा तारे दाखवण्यासाठी आणि ब्रह्मांडातील ही जी उणीव आहे, दिवसा तारे न दिसण्याची उणीव, ही उणीव फेडण्यासाठी भगवंताने जणू काही इथे ही लीळा केलेली आहे. वना बाहिरिली अंगी विशाल, साल ताल तमाल, अंगे जतन करीते प्रबळ, तैसे राखणाईत. वना बाहेरीली अंगी विशाल, साल ताल तमाल, अंगे जतन करीतसे प्रबळ, तैसे राखणाईत. वनाच्या बाहेर अंगाने एकदम विशाल असणारे साल ताल तमाल नावाचे वृक्ष आहेत. जसे ताडाचे वगैरे वृक्ष विशाल असतात, मोठे मोठे असतात, त्याप्रमाणे हे झाडांची नावं आहेत. साल ताल आणि तमाल हे वृक्ष मोठे मोठे आहेत. जणू काही अंगे जतन करीतेसे प्रबळ, तैसे राखणाईत. स्वतःच्या प्रबळ अशा अंगाने त्या वृंदावनाचं जणू काही रक्षण करण्यासाठी हे प्रबळ असे झाड त्या वृंदावनाच्या बाहेरच्या बाजूने आहेत.
इथे आपल्याला गार्डनिंग कशी केली पाहिजे इथे या ओवीमध्ये दिसते आपल्याला. विशाल प्रबळ मजबूत असे झाड बाहेरच्या अंगाला लावावेत यावरून आपल्याला दिसते. कारण जे कोवळे झाड आहेत ते जर बाहेर राहिले खूप सोसाट्याचा वारा सुटला की ते झाड मोडून जातात. पण ज्यावेळेस आपण आपल्या बागेला बाहेरनं सपोर्ट करतो मोठे मोठे झाडं लावून, त्यावेळेस हवेची तीव्रता काय होते, कमी होते. मोठ्या झाडांना हवा जी आहे ते ताडते आणि त्या वादळाची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होते आणि नंतर मग ते जे वादळ आहे ते बगीच्यामध्ये शिरणार आणि तीव्रता कमी झाल्यामुळे तेवढंच नुकसान त्या बागाला, त्या वनाला, त्या वृंदावनाला होणार नाही. त्या पद्धतीनेच त्या काळामध्ये असे झाड तिथे आपल्याला वृंदावनाच्या बाजूने दिसतात. त्या वनाबाहेरली अंगी विशाळ, वनाच्या बाहेर विशाळ असे झाड आहेत. अंगे जतन करीत असे प्रबळ, प्रबळ अशा अंगाने ते झाड वृंदावनातील झाडांचं रक्षण करत आहेत. तैसे राखणाईत किंवा पाठभेदानुसार जैसे राखणाईत असा शब्द आहे. जणू काही ते या वृंदावनाचे रक्षक आहेत असे ते झाड उभे आहेत वृंदावनाच्या बाह्य प्रदेशामध्ये. तया भीतरिली ओळी गगनचुंबिता नारी येळी, भूततिया खरजुरी पोफळी आंदोळती. तया भीतरिली ओळी, त्या मोठ्या वृक्षाच्या आतमधून पुन्हा एका झाडांची ओळ आहे, रांग आहे. त्या आतमधल्या ओळीमध्ये कोणते झाडं लावलेली आहेत? गगनचुंबित नारियेळी, गगनचुंबित असे नारळाचे वृक्ष दिसतात. एकदमच छोटे छोटे झाडं नाही लावले. ताडाच्या वृक्षाच्या ओळीनंतर मग कशाचे वृक्ष आहेत? नारळाचे वृक्ष आहेत. नारळाच्या वृक्षांबरोबरच काय आहे अजून? उततिया खरजुरी पोफळी. उततिया म्हणजे खारीक, ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये भाऊ जसे म्हटले व्यवहारिक भाषा काय आहे. मी म्हटलं त्यांना, ते दंडवताचा आमचा विषय झाला तर मी म्हटलं अँटी क्लॉकवाईज दंडवत करण्यापेक्षा क्लॉकवाईज केलेलं बरं. तर ते मग म्हणे हा ही झाली म्हणे आता व्यवहारिक भाषा. मी म्हटलं ही तर इंग्रजी भाषा झाली, पण म्हणे आता ती इंग्रजीच भाषा व्यवहारिक झालेली आहे. पण आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या दिवशी पण मी हे शब्द बोलू शकलो असतो, पण म्हटलं चला मराठीमध्ये थोडस. तर आता विषय पुन्हा तोच निघालेला आहे की आता उततिया, उततिया म्हणजे काय? खारीक. खारीक हे काय आहे? व्यवहारिक भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो? ड्रायफ्रूट म्हणतो. आता खारीकीला आपण ड्रायफ्रूट म्हटलं ठीक आहे, आपण अजून अजून ड्रायफ्रूट या पानतीमध्ये काय काय घेतो? काय घेतो आपण? काजू, बदाम, अक्रोट असेल, पिस्ता असेल, हे पण घेतो ना. मग हे ड्रायफ्रूट आहेत का खरंच? ड्रायफ्रूट नाहीच हे. ड्रायफ्रूट कशाला म्हणतात? ते फ्रूट आहे ड्राय केलेलं. शब्दशः अर्थ बघा ना, ड्राय म्हणजे सुकवलेला, फळ फ्रूट म्हणजे फळ. मग आता खजूर जी आहे ते झाडावरची तोडलेली आहे, सुकवलेली आहे, त्याला ड्रायफ्रूट म्हणा तुम्ही. किशमिश आहेत, मनुका ज्याला बोलतो आपण, ते द्राक्षाचे घड वाळवलेले आहेत. फळ होतं, त्या फळाला वाळवलं आणि प्रिझर्व केलेलं आहे, त्याला ड्रायफ्रूट म्हणा तुम्ही. आता बदाम हे ड्रायफ्रूट आहे का? मग हे तर बीज आहे, फळाला फोडून त्यामधलं बीज काढलेलं आहे, ते ड्रायफ्रूट नाही. ते कशामध्ये वर्गीकरण होईल त्याचं? बीजामध्ये वर्गीकरण होईल त्याचं, बरोबर की नाही? मग अक्रोट असेल, बदाम असेल, काजू, पिस्ता हे सगळे बीज आहेत, बीजामध्ये वर्गीकरण होते, फळामध्ये नाही. आता तुम्ही सांगा, आंबा खाल्ला आपण, त्याच्या कोई सांभाळून ठेवल्या आणि त्या कोईला पण आपण जर फळ म्हणायला लागलो तर चालेल का? नाही, ते बीज आहे. तर हे बीजामध्ये येते. बाकीचे जे आहेत वर्गीकरण बीजामध्ये होते यांचं, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोट वगैरे. तर पण काय झालेलं आहे
प्रचलित झालं तसंच लोक चालतात. वास्तविकता काय त्याच्यामध्ये, शब्दाचा अर्थ काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर तिथं काय आहेत, उततिया, खरजुरी, पोफळी, खारकीचे झाडं आहेत, खजुराचे झाडं आहेत आणि पोफळाचे झाडं आहेत. हे सर्व झाडं उंच उंचच असतात. आंदोळती, हवा सोसाट्याची चालू आहे आणि एकमेकांवर ते आंदोळत आहेत, एकेकावर येत आहेत, बाजूला होत आहेत, एकमेकाला धडका देत आहेत. तर असे आंदोळत आहेत. म्हणजे किती सुंदर शीतळ आणि शुद्ध हवा वाहत असेल त्या काळामध्ये. काही प्रदूषण होतं का त्या काळामध्ये? काही प्रदूषण नव्हतं. तियाही अंतुली अंगी, साखर निंबुणी नारंगी, मधु काकडिया मातुळंगी, फणस गंभैरी. तियाही अंतुली अंगी, पुन्हा त्या आतमधल्या भागामध्ये सुरुवात बाहेरनं केलेली आहे. मोठे मोठे वृक्ष आहेत, वृंदावनाची जणू काही ती रक्षा करत आहेत. मग आतमध्ये फळांची झाडं चालू झाली. मग नारळ असेल, त्यानंतर मग खारकीचे झाडं असतील, सुपारीचे झाडे असतील, खजुराचे झाडं असतील, हे आले. मग त्यानंतर पुन्हा आतमध्ये बघा आता, म्हणजे सुरक्षा कवच किती आहे. जे लहान झाड आहेत त्यासाठी पहिला आलं सुरक्षा कवच, मोठ्या प्रबळ झाडांचं साल ताल तमाल. त्यानंतर काय, कोणती झाडं आलेली आहेत, उततिया, खजूर, पोफळ, नारळ, ही झाडं. म्हणजे कितीही वेगाने हवा येऊ द्या, या एवढ्या झाडांना पार करून ज्यावेळेस हवा आतमध्ये जाईल त्यावेळेस त्या वादळाची, त्या हवेची तीव्रता एकदम कमी होणार. आणि आतमध्ये मग आता कोणती झाडं आहेत ते सांगतात. तियाही अंतुलियांगी, त्या आतमध्ये पुन्हा आतल्या भागाला साखर निंबुणी, साखर निंबुणी, नारंगी, आता हे फळ झाडं आहेत. मधु काकडिया, मातुळंगी, फणस, आता हे झाडं कसे आहेत, मग आता लहान लहान झाडं आहेत. ते नारळासारखे विशाल, ताडासारखे विशाल झाडं नाही आहेत. हे लहान लहान झाडं. आता यांना फळं येतात, हाताने तोडून आपल्याला फळं खाता येतात. त्यामध्ये निंबोनीचे झाडं आहेत, नारंगी, मोसंबी, संत्रा, अशी यांची झाडं आहेत. मधु काकडीचे वेल आहेत, मातुळंग आहेत. मातुळंग हे नावाचं एक फळ आहे. हे सर्व लिंबूवर्गीय फळं आहेत. फक्त वेगळं फळ कोणतं आहे या ओळीमध्ये आलेलं, फणस गंभीरी. फणस नावाचं जे फळ आहे ती काय लिंबूच्या वर्गामध्ये येत नाही. तर मग हे सर्व झाडं जे आहेत तीव्र वादळापासून संरक्षण व्हावं त्यासाठी म्हणून कसे व्यवस्थित लावलेले आहेत बघा. तर बगीचा कसा असावा, वन कसं तयार करावं, याचंही किती उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे. किती टेक्निक व्यवस्थित आहे. आपण म्हणतो आताच्याच काळामध्ये टेक्निक वाढलेली आहे, तसं काही नाही. या ओवींवरनं आपल्याला लक्षात येते की बाग बगीचा कसा असावं, वन कसे तयार करावीत, कोण्या पद्धतीचे असावीत, ते सविस्तरपणे या ओव्यांमध्ये आपल्या समोर इथं प्रस्तुत केलेलं आहे पंडित बासांनी. वरी खतर सांचे वडप, तैसे निबिड तर द्राक्षी मंडप, उघडले माणिकांचे मोप, तैसे पक्वदाडिंब. वरिखत रसांचे वडप, जैसे निबिड तर द्राक्षी मंडप. आतमध्ये अजून काय आहे, द्राक्षाच्या वेली आहेत. भगवंताच्या काळामध्ये वातावरण एवढं शीतल होतं, मथुरा, वृंदावन, गोवर्धन या भागामध्ये त्या काळामध्ये द्राक्ष यायची. नागपूरमध्ये द्राक्ष येतील का? भयंकर तापमान असते नागपूरमध्ये. मग आपल्या इथे ते येऊ शकत नाही. तर मथुरा जो भाग आहे आता, त्या मथुरेमध्ये पण आता द्राक्ष येत नाही. भयंकर वातावरण तपलेलं आहे. याही दिवसामध्ये एवढी गरमी असते तिथं, फारच गरमी.
जून जुलै पर्यंत गरमी असते, चांगला पाऊस झाला तर मग नंतर गरमी कमी होते, परंतु श्रावण महिन्यापर्यंत जवळजवळ भयंकर गरमी. आता तिथे द्राक्ष कसे येतील? नाही येणार. परंतु कवी काय म्हणतात तिथे की भगवंताच्या काळामध्ये तिथे द्राक्षाचे वेल, द्राक्षाचे मंडप होते, म्हणजे वातावरण त्या काळामध्ये शीतल होतं. तर ते द्राक्ष मंडप कसे दिसत आहेत? वरिख रसाचे वडप, जणू काही रसाचा वडप म्हणजे जणू काही रसाचा बर्फ तिथे जमलेला आहे. अशा त्या निबिडतर द्राक्ष मंडप तिथे आहेत आणि एवढी शीतलता आहे की बर्फाचाच तिथे मंडप झालेला आहे की काय, एवढं सुंदर थंड वातावरण आहे आणि द्राक्षही त्या थंड वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे बहरलेली आहेत. उघडले माणिकांचे मोप तैसे पक्व डाळिंब, जणू काही माणिकाचं मोप म्हणजे माणिकाची पेटी उघडली. माणिक कसे असतात? एकदम लाल असतात. माणिक रत्न हे कसं आहे? लाल असते एकदम. तर कवी म्हणतात त्या वृंदावनामध्ये जे डाळिंबाचे झाडं आहेत, त्या झाडावर जे डाळिंब लागलेली आहेत ते झाडावरच असे विस्फारलेले आहेत आणि ते असे दिसत आहेत जणू काही माणिकाची पेटी उघडली. असे ते डाळिंब एकदम लाल जरद, एकदम लाल असे ते माणिक सारखे ते दिसत आहेत. डाळिंब पक्व डाळिंब आहेत, पकलेले म्हणजे पिकलेले. कवण गणी च्युत चंपक जेथ असंख्यात पार्यातक, पल्लवीत दिसती अशोक लक्ष संख्या. कवण गणी च्युत चंपक जेथ असंख्यात पार्यातक. आता पुढे कवी म्हणतात की गणनाच करू शकणार नाही आम्ही. च्युत आणि चंपक, च्युत असं आंब्याला बोलतात संस्कृतमध्ये आणि चंपक असं चाफ्याला म्हणतात. म्हणजे आंब्याचे झाड आणि चाफ्याचे झाड किती आहेत याची कोण गणना करणार? जेथ असंख्यात पार्यातक, पार्यातकाचे झाड असंख्यात आहेत. पल्लवीत दिसती अशोक लक्ष संख्या, तिथे अशोकाचे झाड भरपूर आहेत. आणि ते झाड कसे आहेत? अशोकाचे झाड काय असतात? फक्त पानं असतात त्या झाडाला, फळ तर काय देत नाहीत ते आपल्याला खाण्यासाठी. बाकी त्यांची तिथे फळ येत असतील, बीज वगैरे येत असतील, तो भाग वेगळा झाला. परंतु त्या अशोकाच्या झाडाचा फायदा काय आपल्याला? फक्त सावली. एका लाईनीने जर एकाला एक भिडून झाडं लावले अशोकाचे तर एक मोठी भिंत तयार झाल्यासारखी होते झाडाची, बरोबर की नाही? आणि मग त्याची शीतलता तर राहणारच, सावली राहणारच. तर पल्लवीत दिसते अशोक, अशोकाचे झाड पल्लवीत झालेले आहेत म्हणजे नवीन पालव्या त्याला फुटलेले आहेत. किती आहेत असे झाड? लक्ष संख्या, लाखांच्या घरामध्ये त्यांची संख्या आहे. चंदनाचा आरो थोरू माझी निबिडतरू कल्पतरू, जयातळी नंदाचा कुमरू खेळे गोपाळासी. चंदनाचा आरो थोरू, त्या वनामध्ये चंदनाचे झाड पण आहेत. आणि कसे आहेत ते? थोरू म्हणजे फार मोठे मोठे झाड आहेत. माझी निबिडतरू कल्पतरू, त्यामध्ये एकदम घनदाट, निबिड तरू म्हणजे एकदम जवळ जवळ झाडे आहेत, घनदाट. कशाची झाडं आहेत? कल्पतरूची झाडं आहेत. जयातळी नंदाचा कुमरू, ज्या झाडांच्या खाली नंदाचा कुमर म्हणजे भगवान श्री गोपाल कृष्ण खेळे गोपाळीसी, गोपाळांसोबत तिथे खेळ क्रीडा चालू आहे. जयाजवळी सरोवरे चंद्रमंडळाकारे,
दाखविली श्री चक्रधरे सवंगड्यासी. तया जवळी सरोवरे चंद्रमंडळाकारे. त्या वृक्षांच्याच जवळ सरोवर आहेत. कसे सरोवर आहेत? चंद्रमंडळाकारे. चंद्र ज्याप्रमाणे गोल असतो त्याप्रमाणे एकदम गोलाकार असे ते सरोवर आहेत. दाखविली श्री चक्रधरे सवंगड्यासी. सोबत जे सवंगडी आहेत, जे गोपाळ आहेत, त्यांना ते सरोवर भगवंतांनी दाखवलेले आहेत. सुधा जळे भरिते जळ क्रीडा खेळती जल देवते. जेथ झाली निर्वेरे भूते उदक पाणी. तिथलं जल कसं आहे? जसं आताच्या आधुनिक काळामध्ये प्रगतशील समाजामध्ये आताच्या ज्या नदीतलं पाणी शुद्ध आपण पिण्यासाठी वापरतो, शेवटी नाल्याचं पाणी कुठे सोडतो आपण? तिथेच सोडतो. म्हणून आपण काय आहोत? प्रगतशील आहोत आपण. बरोबर की नाही? जिथे आपण पितो ज्या नदीचं पाणी, तिथेच आपण त्या नदीला दूषित करतो. ही नवीन व्याख्या आहे प्रगतशीलतेची. काय त्या पाण्यावर कोणतं ट्रीटमेंट करणं नाही, त्याला शुद्ध करणं नाही. आणि जरी काही प्रकल्प तयार झाले त्या पाण्याचं ट्रीटमेंट करून नदीमध्ये सोडण्यासाठी, काही काळ चालू राहतात, त्यामध्ये भ्रष्टाचार होतो, सर्व बंद पडून जाते. आणि शेवटी जसं घाण पाणी नालीचं ड्रेनेजचं आहे, ते घाण पाणी आपण जे खालचे शहरवासी असतील त्यांच्यासाठी सोडून देतो. नदी का एका जागी असते का? वाहत जाते. या शहराची घाण त्या शहराला, त्या शहराची घाण पुढच्या शहराला. हे आपण त्या नदीमध्ये घाण सोडतो म्हणून ही परिस्थिती आहे. मग तसं पाणी होतं का त्या काळामध्ये? तर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सुधा जळे भरिते. शुद्ध जळाने भरलेले ते सरोवर आहेत. जळक्रीडा खेळती जळ देवते. त्या पाण्यामध्ये जळ देवता ज्या आहेत त्या जळक्रीडा खेळत आहेत. जेथ झाली निर्वेरे भूते उदक पाणी. जिथे निर्वेर भूत झालेली आहेत त्या सरोवरातील पाणी प्राशन केल्यामुळे. गजसिंह सार्धुल एक व्याघ्र मृग चितळ. श्रीकृष्णे निवविले पशु सकळ आनंदू रोवंतिताती. गजसिंह शार्दूल. गज म्हणजे हत्ती, सिंह म्हणजे सिंह, शार्दूल म्हणजे पण सिंह, समानार्थी शब्द योजलेला आहे. एकत्र व्याघ्र मृग चितळ. एकत्र अजून काय आहेत? जसं हे वाघ, सिंह आणि हत्ती एकत्र आहेत, त्याप्रमाणे एक व्याघ्र मृग चितळ. व्याघ्र म्हणजे वाघ, मृग म्हणजे हरिण, चितळ म्हणजे चित्ता. हे सर्व एकत्रित खेळत आहेत. आता इथे अशी जोडी का बरं घातली? वाघाची आणि सिंहाची का नाही घातली जोडी? वाघाची आणि हत्तीची का जोडी नाही घातली? कारण जसं आपण म्हणतो की सापाचा वैरी मुंगूस आहे, त्याप्रमाणे हत्तीचा वैरी कोण आहे? सिंह आहे. वाघामध्ये ताकद आहे, परंतु आपल्या पुराणांमध्ये आपले जे काही साहित्य आहे, जे काही शास्त्र आहेत, त्यामध्ये वाघाला गजांतक अशी उपमा कोणी नाही दिली. गजांतक कोणाला म्हटलेला आहे? सिंहाला म्हटलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीमूर्ती वर्णनामध्ये एक उल्लेख येतो, कटिनागर ना गांतक लक्षुनी मणी हो निलज्जित.
म्हणजे काय, त्या सिंहाची कंबर एवढी छान असते, त्या सिंहाच्या कमरेची उपमा कवींनी श्रीकृष्ण भगवंताला दिलेली आहे. कटिनागर नागांतक लक्षुनी मणी होऊन लज्जित, सिंह पण लज्जित होऊन जाईल अशी कंबर आहे. नागांतक म्हणजे काय, नाग असं हत्तीला बोलतात, हत्तीला नाग बोलतात. आणि त्या नागाचा अंतक म्हणजे अंत करणारा तो म्हणजे सिंह आहे. डिस्कवरी चॅनलवर बघा कधी, सिंहाचा कळप आहे, हत्तीवर आक्रमण करतो मारण्यासाठी. तर कसं असते, सिंह जो आहे तो विशाल असतो, पंजे मोठे मोठे असतात आणि नुसता विशाल आहे, नुसतं सामर्थ्य आहे, शक्ती आहे त्याच्याकडे, म्हणून तो हत्तीला मारू शकतो असं नाही, तर त्याच्याकडे बुद्धीही आहे तेवढी. ज्यावेळेस तो हत्तीवर आक्रमण करतो, त्या हत्तीचं जे गंडस्थळ असते डायरेक्ट तिथे हल्ला करतो तो. म्हणजे जो माहूत असतो हत्तीला चालवणारा, त्याच्याकडे जे अंकुश असते ते अंकुश कुठे मारतो तो, बरोबर त्या गंडस्थळावर मारतो, म्हणजे कपाळावर, जिथे नाजूक जागा आहे. आणि तिथे मारल्यानंतरच हत्ती काबूमध्ये येत असतो, म्हटलं ते ऐकत असतो. तर हे मर्मस्थान जे आहे ते सिंहाच्या लक्षात आहे. आणि ज्यावेळेस सिंह आक्रमण करतो हत्तीवर, सरळ उडी मारतो आणि त्याचं जे गंडस्थळ आहे, जे मर्मस्थळ आहे ते फोडून टाकतो आणि हत्ती तिथेच कोसळतो. म्हणून एकमेव सिंह आहे ज्याला नागांतक अशी उपमा दिलेली आहे आपल्या साहित्यामध्ये. हत्तीचा अंत करणारा तो नागांतक, असा तो सिंह आहे. म्हणून इथे हे दोघे वैरी आहेत, हत्ती आणि सिंह हे वैरी आहेत. म्हणून तिथे जोड इथे पंडित बासांनी घालून दिलेली आहे, गज सिंह शार्दूल. हत्ती आणि सिंहाची जोडी घातलेली आहे. दुसरी जोडी घातलेली आहे हरिण, वाघ आणि चित्ता. हे सर्व वैरी आहेत एकमेकाचे, पण त्या सरोवराचं त्यांनी पाणी प्राशन केलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंताचं त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून निवविली पशु सकळ आनंदू रोवंचिताती, भगवंताचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे ते सर्व पशु शांत झालेले आहेत, निवलेले आहेत. आणि काय करतात, आनंदू रोवंतताती. मग आता काही जण म्हणतील की वैरी जे होते, आता वाघाने जर हरणाचा शिकार नाही करायचा तर मग वाघाला काय उपाशी मरू द्यायचं का? वाघ तर उपाशी मरून जाईल, बरोबर की नाही? आता घोड्याने जर गवतासोबत दोस्ती केली तर घोडं तर उपाशी मरून जाईल की नाही? मग तसं सिंहाने जर हत्तीसोबत मित्रता केली तर तोही उपाशी मरेल. मग आता हे उपाशी मारण्याचे काम का बरं करत आहेत देव? तर तसं नाही, भगवंताने या सर्वांना स्वतःचा आनंद दिलेला आहे. आणि त्या आनंदाचा काय, रोवंतिताती, म्हणजे आनंदाचा रोवंत करत आहेत. आता यापेक्षा काय भोजन पाहिजे यांना? भगवंताचा आनंद मिळालेला आहे आणि त्या आनंदाचाच रोवंत तिथे ते करत आहेत. त्यांना कशाचीच आवश्यकता नाही. म्हणून हे सर्व निर्वैरभूत झालेली आहेत त्या वृंदावनामध्ये. कनक कमळे विकासती, भ्रमराची या झाकावरी पडती, जेथे राजहंस चारे वाटिती, अमृत कंदाचे. कनक कमळे विकासती, कनकाचे कमळ जणू काही विकासलेले आहेत. भ्रमराची या झाका वरी पडती, भ्रमर म्हणजे भोंगे, त्यांच्या झाका म्हणजे समूहाच्या समूह त्या कमळावर तुटून पडत आहेत. त्यातील परागकण वेचण्यासाठी, त्यातील जो मध आहे
त्याचा आस्वाद घेण्यासाठी तेथे राजहंस चारे वाटती. त्या सरोवरामध्ये राजहंस जे आहेत ते चारा वाटत आहेत. कशाचा? अमृत कंदाचा. अमृताचे जे कंद आहेत त्या अमृताच्या कंदाचा चारा वाटत आहेत राजहंस. स्फटिका शिळा तळावरी गौरी पूजिता ती विद्याधरी. वरू मागता ती मुरारी आम्हा पती हुआवा. स्फटिका शिळा तळावरी गौरी पूजिता ती विद्याधरी. स्फटिक नावाचा जो पाषाण आहे त्याची जे शिळा आहे त्या स्फटिकाच्या शिळेच्या तळावर बसलेले आहेत. कोण? विद्याधर नाही तर विद्याधरी, म्हणजे जे विद्याधर नावाच्या ज्या देवता आहेत त्यांच्या ज्या मुली आहेत ते. तर विद्याधरी म्हणजे देवतेमध्ये एक समुदाय आहे, त्या समुदायाला विद्याधर असं बोलतात. आणि त्या विद्याधर देवतेंच्या ज्या मुली आहेत त्या स्फटिकाच्या शिळेवर बसून गौरी पूजिता ती. गौरी कशाला बोलतात? पार्वतीला. तर ते पार्वतीचं पूजन करत आहेत आणि काय मागणी करत आहेत? वरू मागता ती मुरारी आम्हा पती व्हावा. श्रीकृष्ण भगवंत हे आम्हाला पती म्हणून मिळावेत अशी ते मागणी करत आहेत. इंद्रनीळाचा सोवाणी वरी बैसोणी पद्मासनी. योगिये चिंतिता ती मणी कान्हो सावळ्या ते. इंद्रनीळाचा सोवणी. इंद्रनीळ रत्न जे आहे त्या रत्नासारखा रंग असणारा जो पाषाण आहे त्या पाषाणावर बसून योगी काय करतात? पद्मासन लावतात. असे साधे बसले आपले आणि चालू आहे देवाचं, तसं नाही. पद्मासनामध्ये बसलेले आहेत. पद्म म्हणजे काय? कमळ. आणि त्याच्यासारखं आसन ज्यावेळेस आपण पद्मासन लावतो त्याप्रमाणे आपलं शरीर हे कमळासारखं दिसते. हे खालचे आपले जे गुडघे असे पसरलेले दिसतात इकडे तिकडे असे, जसं काय ते पानं आहेत खालचे, आणि वर जणू काही त्या कमळाची कळी आहे किंवा कमळाचं फुल विस्फारलेलं आहे, उमललेलं आहे, असं ते दिसते आसन. म्हणून त्याला काय म्हणतात? पद्मासन. तर अशा त्या पद्मासनामध्ये योगी लोक बसलेले आहेत आणि कशाचं चिंतन करतात? मणी चिंतिता ती कान्हो सावळ्या ते. श्रीकृष्ण भगवंत कान्हाला ते स्मरतात, चिंतन करतात. एक मुनिजन ध्यानीची रत एक आपण पे आनंदे विसरत. एक काष्टीभूत लयंगत राहिले परमतत्वी. एक मुनिजन ध्यानीची रत. काही मुनिजन कसे आहेत? ध्यानामध्ये रत आहेत. ज्ञान प्राप्त झालं, आता ध्यानाकडे वळलेले आहेत. एक आपण पे आनंदे विसरत. काही जण भगवंताच्या स्मरणामध्ये, त्या भगवंताच्या स्मरणाचा आनंद घेण्यामध्ये स्वतःलाच ते विसरून गेलेले आहेत. एका काष्टीभूत लयंगत. एकाला काष्टी लागलेली आहे. काष्टी लागणे म्हणजे काय? समाधी लागणे. तर अशी काष्टी लागलेली आहे. राहिले परमतत्वी. काष्टी लागल्यानंतर परमतत्वाच्या ठिकाणी ते लयंगत म्हणजे लयंगत झालेले आहेत. त्यांना
आता या भौतिक जगताचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. ते ईश चिंतनामध्ये, त्या ईश चिंतनाच्या आनंदामध्ये ते लयांगत झालेले आहेत. एक एकासी निरूपिती हाची श्रीकृष्ण कैवल्यपती, हाची परमगती भगत जनासी. एक एकासी निरूपिती, एक जण दुसऱ्याला निरूपण करतो. हाची श्रीकृष्ण कैवल्यपती, हाच श्रीकृष्ण कैवल्याचा पती म्हणजे मालक आहे. कैवल्यपद हाच देऊ शकतो. हाची परमगती, परमगती हेच भगवंत देतील आपल्याला. कोणालाही देतील का मग ही परमगती? कोणालाही नाही, फक्त भक्तजनासी, जे भक्त आहेत. मयीच्या अनन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी विभक्त देश सवित्व मरतीर जनसंसदी, याला भक्त म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात, मयी चानन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी. मयी चानन्य योगेन म्हणजे माझी जो अनन्य योगाने, अनन्य भावाने, अनन्य भक्तीने जो भक्ती करतो. अनन्य कशाला म्हणतात? अन्य न, अन्य कोणताही भाव देवतेच्या विषयी आपल्या मनामध्ये नाही, अन्य न म्हणून अनन्य. तर अशी अनन्य भक्ती जो करतो, मयीच्या अनन्य योगेन भक्तिरव्य भिचारिणी, माझ्या ठिकाणी अनन्य भावे जो शरण येतो. आणि भक्तिरव्य भिचारिणी म्हणजे काय? तर अव्यभिचारी भक्ती करतो, त्यांच्या भक्तीमध्ये व्यभिचार नाही. ज्याप्रमाणे एखादं दुधाचं पातेलं आहे, त्या दुधाच्या पातेल्याला जर दह्याचं बोट लागलंच नाही तर ते दूध व्यभिचरल्या जाणारच नाही. आणि जर त्या दुधाला दह्याचं बोट लागलं तर काय होईल? त्या दुधाचा काय होईल? व्यभिचार होऊन जाईल ना, दूध नासून जाईल. त्याप्रमाणे आपल्या या जीवरूपी स्वरूपाला, आपला हे जे जीव स्वरूप आहे, या जीव स्वरूपाला अन्य देवी देवतेच्या भक्तीचं बोटही लागलं नाही पाहिजे. तर आपण आपला धर्म, आपली भक्ती हे व्यभिचरल्या जाणार नाही, नाहीतर आपली भक्ती व्यभिचरल्या जाईल. मग अशा भक्ताने वास कुठे करावा? विभक्त देश सेवित्व मरतीर जनसंसदी, एकदम विभक्त देश सेवन केला पाहिजे, एकदम समाजापासून अलिप्त राहिलं पाहिजे. जनमानसाच्या संबंधामध्ये आरती राहिली नाही पाहिजे. आरतीर जनसंसदी, जनाचा संपर्कच नको. नाहीतर मग जनाची जशी मागणी तसं मग हा साधकही होऊन जाईल. मग जनतेला जसं आवडते त्याप्रमाणे ईश्वराची भक्ती सोडून, ब्रह्मविद्या सोडून मग हे साधक जन ज्योतिषशास्त्राकडे वळतील, पंचांग बघत बसतील, हे असे काम करत बसतील. म्हणून जनाचा संपर्कच नको. कारण कसं असते, आता तुम्हाला काय नेमकं आवश्यक आहे, तुम्हाला तुमच्यासाठी कोणतं ज्ञान महत्वाचं आहे ते आम्हाला कळते. पण आता तुम्ही जर आम्हाला सांगत असणार की नाही तुम्हाला याच विषयावर बोलायचं, तर कसं चालेल? आता एक मोठा कार्यक्रम होता एका ठिकाणी, आणि त्या कार्यक्रमामध्ये एक मोठे विद्वान प्रवचनकार त्यांना आमंत्रित करण्यात आलं. संन्यास दीक्षा विधीचा कार्यक्रम. एका म्हाताऱ्या आजीची दीक्षा होती. त्या म्हाताऱ्या आजीला मुलं बाळ भरपूर. आजीची दीक्षा म्हणजे इच्छा होती दीक्षा घेण्याची, म्हणून मग मुलांनी ठरवलं म्हणे आजीची दीक्षा, आईची दीक्षा करायची. तर आईची दीक्षा करायची तर काही लहान नाही करायची, म्हणजे मोठा कार्यक्रम करायचा. मोठा कार्यक्रम केला. मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, पत्रिका छापल्या, पॉम्पलेट जिकडे तिकडे, म्हणजे चांगला मोठा कार्यक्रमाचं त्यानं आयोजन केलं. मग आता प्रख्यात प्रवचनकार, वक्ता असा त्यांनी पाहिला आणि त्यांना फोन करून सांगितलं असं असं आहे, एक कार्यक्रम आहे, आम्हाला तुमची
तारीख या दिवशी पाहिजे. ते व्यक्ती पण म्हणे काही हरकत नाही, आम्ही येऊ. मग या कार्यक्रमवाल्याने सांगितलं आमची आईची दीक्षा आहे, तर मग आई या विषयावर बोला तुम्ही. ते मोठे प्रवचनकार म्हणे काही हरकत नाही, त्या विषयावर बोलू. मग त्या वक्त्याने एवढं भारी भाषण केलं तिथे येऊन आई या विषयावर, की सर्व मुली रडायला लागले, आई तो दीक्षाच घेऊ नको. आता सांगा काय परिणाम झाला त्या प्रवचनाचा. मुलं रडायला लागले. तिथे दीक्षेचा समारंभ आहे, संन्यासाचा समारंभ आहे, तर मनामध्ये विरमता येईल असं प्रवचन पाहिजे. आणि तिथे प्रवचन झालं असं की आईची ममता वाढून गेली, विषय आईचा होता. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगितलं ते आम्ही बोलावं का? तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला कळते, आम्ही बोलायला पाहिजे त्यानुसार, बरोबर ना? तर जे देवाला अभिप्रेत आपल्या सर्व जीवांकडून आहे तेच आम्ही बोलणार. कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही बोलणार, तशातले नाही. तुम्हाला ते योग्य वाटो न वाटो, तुमचं अंतकरण दुखलं तरी त्याला तुम्ही जबाबदार, आम्ही जबाबदार नाही. कारण भगवंतांनी जे सांगितलं ते ऐकून तुमचं अंतकरण दुखत असेल की असे असे का बोलले तुम्ही, तर मग तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. वास्तविक पाहता तत्वज्ञान देवाचं आपल्याला कळालं तर आपण सुखी असलो पाहिजे, आनंदित असलो पाहिजे. म्हणून जे काही समाजामधून मागणी आली ते पुरवणारा जर साधू समाज निर्माण झाला तर त्या पंथाचा, त्या संप्रदायाचं भविष्य अंधकारमय आहे. कारण समाज ज्या प्रवाहामध्ये वाहत आहे त्याच प्रवाहामध्ये जर साधू समाज जर वाहायला लागला, समाजाला जे पाहिजे ते द्यायला लागला, तर मग समाजाचं काय होणार? कारण हल्ली काय झालेलं आहे, कीर्तन म्हणजे स्टँडअप कॉमेडी शो असंच झालेलं आहे, बरोबर की नाही? गांभीर्याचे विषय कोणी बोलत नाही, गांभीर्याचे विषय कोणी प्रवचनामध्ये घेत नाही. कारण त्यांना वाटते आपण जर काही स्पष्ट बोललो, कोणाचं अंतकरण दुखलं, पुढच्या वेळेस पाकिट मिळणार नाही, अशी भीती असते काही जणांना. आणि ज्यांना भीती नाही ते मोकळं बोलतात, कोणाला राग येऊ लोभ येऊ घेणे देणे नाही, बरोबर की नाही? असे काही ठामेठोक विचाराचे लोक असतात. आणि काही जण असे असतात की तुम्ही जे म्हणणार हे बोला, तेवढंच बोलणार. तर त्या दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये परिणाम काय झाला? रडायला लागले, आई दीक्षा नको. आता बरं झालं काही लोकांनी समजूत घातली आणि दीक्षेचा कार्यक्रम पार पडला, नाहीतर काय होत होतं, अवघड होत होतं ना सर्व. तर असं आहे, प्रसंग कोणता आहे, कार्यक्रम कोणता आहे, त्या अनुसार आपण ठरवलं पाहिजे बोलण्याचं. पुढचा व्यक्ती म्हणत आहे हे बोला म्हणून तसं बोललं नाही पाहिजे. कारण ईश्वरीय कार्याची जबाबदारी साधू संतांच्या खांद्यावर आहे. भगवंताला जे मान्य आहे ते बोलण्यासाठी संत समाज आहे, समाजाला काय पाहिजे ते बोलण्यासाठी संत समाज नाही. संत समाजाने ठेका घेतलेला आहे ईश्वरीय कार्य पुढे चालवण्यासाठी. समाजाला अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी बोलण्याचा ठेका साधू संत समाजाने घेतलेला नाही. तर एक काष्टीभूत लयंगत राहिले परमतत्वी, परमतत्वाच्या ठिकाणी लयांगत झालेले आहेत. जो ईश्वराच्या स्मरणाचा आनंद आहे त्या आनंदामध्ये रत झालेले आहेत. एक एकासी निरूपिती हाची श्री कृष्ण कैवल्यपती, हाची परमगती भगत जनासी. हाच भगवंत परमगती देईल हे एकमेकांना निरूपण करत आहेत. निरूपण कसं असावं? ईश्वराची ओळख करून देणारं निरूपण असावं, प्रपंचाची नश्वरता समजून देणारं
निरूपण असावं. हाची श्रीकृष्ण कैवल्यपती, हाच एक श्रीकृष्ण आहे कैवल्यपती, हाच परमगती भक्तांना देईल. दुसरं कोणालाही हा भगवंत परमगती देणार नाही. जो व्यभिचारी भक्ती करतो त्याला कसली आली परमगती? एकदा दूध नासलं, हे जीव म्हणजे समजून घ्या की दूध आहे, आणि या दुधाला जर दह्याचं बोट लागलं, आंबट त्या लिंबाचं बोट लागलं, तर दूध नासून जसं गेलं तसं हे जीव स्वरूपही नासून जाते. ज्यावेळेस आपल्याला परमेश्वर कळाला, जीव देवता प्रपंच परमेश्वर याचं यथा योग्य ज्ञान झालं की मी जीव आहे, हा फक्त एक परमेश्वर आहे, याची भक्ती केली पाहिजे, हाच मला कैवल्य पद देणारा आहे, संसारापासून मुक्त करणारा आहे, आणि देवता ह्या खरपरा निर्यदायका आहेत, आणि प्रपंच हा नाशिवंत आहे, हे ज्यावेळेस या मनुष्याला कळालं, त्यानंतर जर देवतेची भक्ती केली तर असं समजून घ्या तुमचं जीव स्वरूप नासलं. ज्याप्रमाणे एकदा दूध नासलं त्याचं पुन्हा दूध होत नसते, त्याची तुम्ही खीर करू शकत नाही, त्याप्रमाणे एकदा विकल्प दोष लागला, विकल्प प्रमाद घडला, एक जन्म नाही, दोन जन्म नाही, कितीतरी जन्मापर्यंत या जीवाचा उद्धार होत नाही. एका सृष्टीमध्ये हा जीव कितीतरी वेळा जन्म घेतो, कारण एका सृष्टीचा काळ किती सांगितलेला आहे, अनंत काळ आहे, कारण अनंत जीव आहेत. प्रत्येक जीवाला ज्ञानपाळी फिरली पाहिजे, त्यानंतर महासंहार होतो. मग आता अनंत जीव आहेत, या अनंत जीवांना ज्ञानपाळी फिरवायची आहे, तर मग किती वेळ लागेल त्याला? म्हणून अनंत काळ आहे. तुमचे आमचे जन्म या सृष्टीमध्ये अनंत वेळा होतील. बहुने मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे बहुत जन्म झालेले आहेत, अर्जुन देवाला म्हणतात. तर एका सृष्टीमध्ये कितीतरी जन्म होतील आपले, तर देव 3 सृष्ट्यापर्यंत तोंड पाहत नाही आपलं. विकल्प प्रमाद जर घडला, तुम्ही ईश्वर समजल्यानंतर जर देवतेची भक्ती करायला लागलेला आहात, तर ही सृष्टी तर गेली, पुढले 3 सृष्ट्यापर्यंत परमेश्वर तुमचं मुंचन म्हणजे तुम्हाला मोक्ष देणारच नाही, कारण कीड तशी लागलेली आहे जीव स्वरूपाला. भगवंत कळून तुम्ही देवतेला शरण गेले म्हणजे किती मोठं महापातक आहे ते. महापातक शब्दही लहान आहे. विकल्प प्रमाद हा फार भयंकर प्रमाद आहे. त्या प्रमादाच्या पलीकडे कोणताही प्रमाद उरलेला नाही. म्हणून विकल्प प्रमादापासून आपण कोसो दूर राहिलो पाहिजे. त्याप्रमाणेच मग विकार प्रमाद आहे, विकार प्रमादापासूनही कोसो दूर राहिलो पाहिजे. आणि हिंसा प्रमाद आहे, त्याही प्रमादापासून आपण खूप दूर राहिलो पाहिजे. म्हणून भगवंत इथे म्हणतात की जो माझा खरा भक्त आहे, अनन्य भक्ती करणारा, अव्यभिचारी भक्ती करणारा जो भक्त आहे, त्यालाच मी माझी परमगती कैवल्यपद प्राप्त करून देत असतो. एक जीव परमात्म्या ऐक्य भावित, एक सेव्य सेवक भावे उपासित, एक भेदा भेद विवर्जित राहिले निरालंबी. एक जीव परमात्म्या ऐक्य भावित. काही जण असे आहेत जे म्हणतात जीव आणि परमात्मा एक आहे. एक सेव्य सेवक भावे उपासित. आता जे लोक म्हणतात
जीव आणि परमात्मा एक आहे. आता त्यांचं किती टक्के शक्यता आहे की ते मोक्षाला जाऊ शकतील? शक्यताच नाही त्यांची. मग आता ते जे अभेदवादी, जे अद्वैतवादी आहेत, या अद्वैतवाद्यांचं जे काही फळ असेल त्यांच्या भक्तीनुसार ते देवतेकडेच जाणार आहे. ते परमेश्वराकडे येईल का? जीव वेगळा, परमेश्वर वेगळा, देवता वेगळ्या, प्रपंच वेगळा, हे चार पदार्थ वेगळे आहेत असं भगवंतांनी सांगितलं आपल्याला. पण आपण जर त्याला एकत्रित केलं तर मग आपल्या भक्ती धर्माचा सत्यानाश झाला. आपण भक्ती करू शकत नाही परमेश्वराची. कारण देवतेकडेही जाता तुम्ही आणि भगवंताकडेही जाता. देवाला म्हणता देवा तू आणि मी एकच आहे, असं कसं शक्य होईल? तर मग काही लोक असे आहेत, एक जीव परमात्मे ऐक्य भाविती, एक सेव्य सेवक भावे उपासिती. आणि एक जण कसे आहेत? भगवंताला म्हणतात देवा तुम्ही सेव्य आहात, म्हणजे सेवा स्वीकारण्यासी आरह. भगवंत हे भक्ताची सेवा स्वीकारण्या योग्य आहेतच. ते भक्त काय म्हणतात काही की भगवंता तुम्ही सेवा स्वीकारण्यासी योग्य आहात, आम्ही तुमची सेवा करावी ही आमची पात्रता आहे. आम्ही सेवक, तुम्ही सेव्य, आम्ही तुमची सेवा करावी, सेवना करावी, आणि आम्ही सेवक आहोत या भावनेने जे उपासना करतात त्यांची शक्यता आहे पुढे उद्धरण्याची. एक भेदा भेद विवर्जित. आणि काही जण कसे आहेत? भेद अभेद हे दोन्हीही सोडून दिले यांनी. राहिले निरालंबी, म्हणे आम्हाला अद्वैतवादाचंही घेणे देणं नाही, द्वैतवादाचंही घेणे देणं नाही. नमो दोषा नमो गुणा, आम्ही कोणाकडेच नाही, आम्ही आमचे बसतो बाबा ध्यान करत, फक्त डोळे लावून बसतो बस. असे आहेत काही. तर असे हे प्रकार सांगितलेले आहेत की कसे कसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साधू ऋषी मुनी आहेत, कशी कशी ध्यानधारणा करतात, कशी कोणाची प्रतीती आहे, कशा कोणाच्या भावना आहेत, त्या इथे या ओवीमध्ये पंडित बासांनी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. आजचं आपलं ज्ञान सत्राचं जे काही वेळ आहे ते इथं संपलेली आहे. दंडवत हो. सर्वांनी बसून घ्यायचं आहे, गडबड करू नका. नाश्त्याला अजून 10 मिनिटं वेळ आहे, 5 मिनिटं बसा. आपल्याला सर्वांनी नाश्ता झाला की ते थांबायचं आणि जेव्हा पालखी घे त्या सर्वांनी त्या सुरेश भाटमध्ये चालायचं आहे. पालखी सोबत तुमची व्यवस्था सुद्धा करण्याची, ज्यांनी चालू होते त्यांची विमान बोललेलं आहे, आपण त्या विमानात बसून चालायचं आहे. इथे विमान उतरणार चक्र संपवण्याचे मैदान, कारण अध्यक्ष सुद्धा आपला वय होत आहे, त्यांना सुद्धा गाडीची आवश्यकता आहे तुमच्यासोबत. त्याच्यामुळे अध्यक्ष सोबत